सध्या लांजा शहरात मंदिर परिसर, पायवाटा आदी ठिकाणी तणनाशक औषध मारण्याचं काम लांजा नगरपंचायतीनं चालू केलंय। सदर विषारी औषध घातक असल्याने ते कुठे मारावे आणि मारू नये याची दक्षता न घेता तसेच ग्रामस्थांनी सांगून देखील ऐकत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते। हे विषारी औषध पाण्यात मिक्स होऊन शहरातील नागरिकांना वेगळाच आजार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली। शिवाय हेच औषध पावसाच्या पाण्याबरोबर वाहत जाऊन नद्या नाल्यांना तसेच गावातील विविध पाणवट्यांमध्ये मिक्स होत असल्याने पाणी दूषित होण्याची दाट शक्यता निर्माण झाली। तेव्हा नगरपंचायतीकडून मारण्यात येणारे विषारी औषध तात्काळ थांबवावे, अन्यथा आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडू नये असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष बापू जाधव यांनी दिला। नमस्कार, आपल्याला जो हा भाग दिसत आहे हा नगरपंचायती लांजा नगरपंचायतीच्या मार्फत हा औषधं मारण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि मंदिरं जेवढी आहेत आणि जेवढी सार्वजनिक स्थळं आहेत त्या ठिकाणी औषधं मारली जात आहेत, जेणेकरून गवत जाळून टाकलं जातं आहे। आणि हा जो काय एक गवत जाळून टाकण्याचा विषारी पायंडा पाडला जातो आहे हे फार घातक आहे आणि ह्या सर्व दुर्वा आहेत आणि ज्या दुर्वा आपल्याला गणपतीतून आणखीन सणासुदीला लागतात ह्या सर्व दुर्वा या ठिकाणी जळून गेलेल्या आहेत। आणि हे महाप्रताप हा लांजा नगरपंचायतीचा आहे। नागरिकांनी, कोथरेवाडीतल्या नागरिकांनी सांगूनसुद्धा त्यांनी त्यांच्या अपरोक्ष येऊन हे विषारी औषध मारून ह्या दुर्वा सर्व जाळून टाकलेले आहेत। हे नवलादेवीचं मंदिर आहे, तसंच लांजा केदारलिंग मंदिरच्या इथे सुद्धा त्यांनी नगरपंचायतीचे कर्मचारी येतात आणि न विचारता असे विषारी औषधं मारून या ठिकाणी दुर्वांचं वाटोळं लावून टाकलेलं आहे। पहा, हे विष बाजूला शेती आहे लोकांची, हे बघा शेती असल्यामुळे हे सगळं विषारी औषध, हे जे केमिकल आहे, ही अशी रानातली ही शेतकऱ्यांची गुरं चरत आहेत बघा, मी आपणाला दाखवतोय। आणि असं हे ह्याच्या बाहेर, बांधाच्या बाहेर ही शेती आहे आणि हे विषारी औषध मारून हे नगरपंचायतीचे गेलेले आहेत। हे प्रचंड असंतोष लांजा शहरामध्ये, नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये नागरिकांचा प्रचंड असंतोष आहे। सांगून सुद्धा हे कर्मचारी ऐकत नाहीत। आता नागरिकांनी कोणाकडे जायचं आणि कसा न्याय मागायचा असा हा प्रश्न, यक्ष प्रश्न नागरिकांच्या समोर उभा आहे। सांगून सुद्धा कर्मचारी ऐकत नाहीत। आता तक्रार द्यायची कोणाकडे? आता जनआंदोलन उभारण्याच्या विचारात संपूर्ण लांजातले नागरिक विचारविनिमय करत आहेत। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।